त्यानंतर चंद्रकांत राणे साहेबांना देखील विनंती आहे यावं आपण व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती, सांघिक पहिलं षटक आहे. सचिन डुकरे येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अवांतर धाव आणि दुसरा चेंडू देखील अवांतर. अगदी पहिले दोन चेंडू या ठिकाणी रोहित आपण बघतोय थोडेसे खराब चेंडू फेकलेत गोलंदाज सचिन या गोलंदाजांना दोन्ही एक्स्ट्रा धावा या ठिकाणी कलोते टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2 धावा लागल्यात त्या धावफलकावरती. दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच आपल्या भेटीला येते असरे आणि त्यांच्या विरोधात कलोते. तिसरा चेंडू देखील वाईड बॉल, ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू. तीनही चेंडूवरती एक्स्ट्रा धाव. 3 धावा लागल्यात त्या कलोते टीमच्या धावफलकावरती. टॉस जिंकून असरे टीमनं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथून सरळ बॅट न फटका लॉंग ऑफ कडे एका धावेसाठी. या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते मल्हारच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीनं 4 धावा लागल्या त्या धावफलकावरती कलोते टीमच्या. अगदी फार चांगली टुर्नामेंट. रायगड जिल्हा अग्रसेना चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व या ठिकाणी आपण बघतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिनदादा मते, अग्रसेना रायगड जिल्हा प्रमुख, त्यानंतर त्यांचे सर्व टीम आणि त्यांच्या माध्यमातून हे फार दिमागदार या परिसरातील या विभागातील एक मानाची टुर्नामेंट म्हणून या टुर्नामेंटकडे पाहिलं जातं. या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 5 धावा लागल्या धावफलकावरती. हा फटका पावर वापरली जाते, ताकदीनं फटका खेचलाय. स्क्वेअरलेगच्या वरतून चेंडू सीमा पार. मल्हारच्या बॅटमधून येतोय हा षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. सचिन डुकरे या गोलंदाजानं जर हॅट्रिक घेतली तर स्वराज पोपेडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लोअर फुल टॉस ऑन साइड कडे चेंडू जातो. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि इथून एक धाव कंप्लीट झाली आहे. एक धाव या चेंडूवरती मिळते. अगदी 4 ओव्हरची मॅच आपण रोहित या ठिकाणी बघतोय. पहिलं षटक हे मॅटेडरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 फिल्डर आहेत, 3 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ. बाकी फिल्डर आहेत 3 सर्कलच्या आतमध्ये. एक अटॅकिंग फिल्डिंग पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. नागेश ठोंबरेंच्या बॅटमधून लांब आणि तितकाच कडक येतोय हा षटकार. 6 धावा. अगदी धन्यवाद डीजे. 5 चेंडू आणि 18 धावा. एक चांगली सुरुवात झाली आहे ती कलोते टीमची या ठिकाणी. अगदी अनुभवाची शिदोरेरी पाठी असणारा खेळाडू आपण बघतोय. एक अनुभवी खेळाडू या कलोते टीमचा. नागेश ठोंबरेच्या बॅटमधून षटकार आलाय पहिल्या बॉलवरती. इथून लोअर फुल टॉस होता. एक चिक्की सिंगल कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीनं पहिलं षटक इथून संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा लागल्या त्या धावफलकावरती कलोते टीमच्या. तर बिनबाद 19 धावा. नागेश ठोंबरे यांच्यासाठी 3 षटकारास अजिंक्य भौड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक सुवर्ण संधी आली आहे आता नागेश ठोंबरे यांच्यासाठी. एक षटकार त्यांनी लगावलाय. जर षटकार हॅट्रिक जर लगावली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिलं षटक संपलंय. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. दोनही सलामीचे फलंदाज मात्र अजून मैदानात बॅटिंग करतायत. दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती दर्शन कराले. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक कांड्रोली विलेज एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू, अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होती. डॉट बॉल पडला जातोय.
दर्शन यानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर स्वराज पोपेडे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. दर्शन कराले या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर स्वराज यांच्याकडून 500 रुपये. इथून फार चांगली गोलंदाजी. ऑफ स्टंप वरती चेंडू टाकलाय, अगदी वेगाने टाकलाय आणि इथून निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये रोहित धावा आल्या होत्या त्या 19 धावा आणि तिथून मात्र नंतरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाज दर्शनची. अगदी कमबॅक करावा लागेल कारण मागील मॅचमध्ये देखील आपण बघितलं तर भरपूर धावा बनवल्या होत्या, काहीतरी 50+ धावा बनवल्या होत्या मोरबे टीमनं आणि त्या धावा डिफेंड केल्या होत्या. इथून फटका फसला जातोय, लॉंग ऑफला जेल टिपलाय आणि पहिला धक्का मिळतोय तो कलोते टीमला. नागेश ठोंबरे बाद. पहिली विकेट गेली आहे. नवीन बॅटर येतो मैदानावरती इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या पोझिशनसाठी सुदाम निरगुडा. पहिली विकेट गेली आहे. नागेश ठोंबरे हा फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी फार चांगली चालली आहे, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दर्शन या गोलंदाजाची. पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर धावा बनवल्या होत्या, 19 धावा धावफलक्यावरती लागल्या होत्या. तदनंतरचे दर्शनने मात्र आतापर्यंतचे हे चेंडू फार चांगले टाकलेत. इथून देखील आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू पडला जातो या मॅचमध्ये. अगदी मल्हार आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये त्याने केली होती. त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती कलोते टीमनं मात्र पहिला सामना हा जिंकला होता. इथून दुसऱ्या मॅचमध्ये देखील त्याने चांगला स्टार्ट दिलाय, परंतु आता नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. लोअर फुल टॉस होता, सरळ बॅटनं लॉंग ऑफ कडे एक कंप्लीट केली आहे आणि चांगलं फिल्डिंग. एकच धाव या चेंडूवरती मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीनं 20 धावा लागल्या त्या धावफलक्यावरती. पाच चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि अवघी एक धाव खर्च केली आहे फक्त या गोलंदाजानं. अफलातून गोलंदाजी त्याची या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील दर्शनचा. इथून देखील कव्हर आणि पॉइंटच्या वरतून फिल्डरच्या हातामध्ये बॉल जातोय. अगदी वन बाउन्स चेंडू फील्ड केला जातोय आणि अचूक फेकी झाली आहे. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. एक धाव शेवटच्या बॉलवरती मिळालेली आहे आणि षटक इथून संपलंय. 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या अखेरीस कलोते टीमच्या धावा लागल्या त्या धावफलकावरती 21 धावा. एक बाद 21 अशी सुरुवात झाली आहे कलोते टीमची. अगदी आजच्या या दिवसातील आपण बघतोय, आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. दुसऱ्या राऊंडची दुसरी मॅच आसरे आणि त्यांच्या विरोधात कलोते. टॉस जिंकला होता आसरे टीमनं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं सचिन डुकरे या गोलंदाजावरती पहिल्या षटकामध्ये 19 धावा घेतल्या, परंतु त्यानंतर आलेला दुसरा गोलंदाज दर्शन कराले या गोलंदाजानं एक विकेट घेतली आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 2 धावा. 21 धावा धावफलक्यावरती. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती इन ॲट नंबर 3. तिसरी षटक टाकण्यासाठी अविनाश. इथून आडवा बॅटनं चांगला फटका आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक मोठा मासा गाळायला लागतोय. मल्हार जाधवच्या स्वरूपात मोठा धक्का मिळतोय तो कलोते टीमला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे आणि पोपेडे यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट. नवीन बॅटर येतो मैदानावरती तेजस ठोंबरे. 21 धावा धावफलक्यावरती. 2 फलंदाज, दोन्हीही सलामीवीर आता पॅव्हेलियन मध्ये बसलेत. 1 डाऊन आणि 2 डाऊनची जोडी या ठिकाणी आता मैदानात खेळ करते. नेक्स्ट बॉल
गतीमध्ये परिवर्तन केलंय, गतीमध्ये परिवर्तन केलं या ठिकाणी. अगदी स्लो चेंडू टाकला आणि खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेटमध्ये रोहित आपण बघतोय तुमच्याकडे जेवढं व्हेरिएशन असेल ना तेवढं तुम्ही चांगले गोलंदाज नावलौकिक होता. कारण 6 चेंडू असतात आणि 6 चेंडू हे 6 वेगवेगळ्या प्रकारचे टाकले तर तो गोलंदाज नक्कीच चांगला होत असतो. इथून लोअर फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या झोन मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने 25 धावा 25 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल. इथून देखील गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. अगदी स्लोवन प्रतीची गोलंदाजी या ठिकाणी रोहित या गोलंदाजीची पाहायला मिळते. आपण बघितलं तर आणखीन एक डॉट बॉल पडला जातो या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. इथून फटका फसला जातोय, बॉल हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, झेल सुटलाय, एक कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न थोडासा अंगलट येतोय. रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन होईल बाद. नवीन बॅटर येतो मैदानावरती राजू ठोंबरे. 3 फलंदाज बाद झालेत कलवते टीमची. इथून हा फटका अगदी उंच गेलाय, क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचला होता आणि सहज आणि सोपा झेल मित्र म्हणून त्यानं सोडलाय. अगदी परफेक्ट झेल खाली आला होता क्षेत्ररक्षक. चेंडू गॅदर देखील चांगला केला होता. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातातून निसटला आणि झेल सुटली आहे. इथून या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2 धावा आणि टोटल धावा लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती द्या 28 धावा. चौथं षटक आता मार्गस्थ होते. 4थ्या षटकासाठी गोलंदाज येतोय ऋतिक नळावडे. अगदी पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर अवघ्या 2 धावा देताना 2 विकेट मिळवल्या होत्या. मागील मॅचचा हिरो येतो. या मॅच मध्ये कशी गोलंदाजी होईल? फुलटॉस होता ऑन साइड कडे, स्क्वेअर लेगला एक कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल होतोय, दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील कंप्लीट. गुड रन इन बिटवीन द विकेट. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीनं 30 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. शेवटचं षटक बाकी आहे. 4था सामना अगदी आपण बघतो या आजच्या दिवसातील शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. असरे आणि त्यांच्या विरोधात कलवते. 30 धावा धाव फलकावरती लागल्या. शेवटचं षटक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून या बॉलवरती फार चांगला फटका आहे. 2-2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमा रेषा पलीकडे, षटकार. सहा धावा या ठिकाणी मिळाल्या आणि या 6 धाव्यांच्या मदतीनं इथून देखील फिरून मारण्याचा प्रयत्न होता. अगदी या बॉलवरती 1 धाव कंप्लीट झाली आहे. या चेंडूवरती 1 कंप्लीट होतीये आणि एकाच्या मदतीने धावा लागल्या धाव फलकावरती द्या 37 धावा 37.
37 धावा धावफलक्यावरती. शेवटचं षटक बाकी आहे. ऋत्विक नलावडे या गोलंदाजावरती आता जिम्मेदारी सोपवली आहे आसरे टीमनं. हा देखील फुल टॉस होता. विकेट किपर आणि स्लिप मधल्या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषा पार जातोय. 22चा हा चौकार येतोय कलोते टीमसाठी. चार चेंडू आणि 41 धावा कलोते टीमच्या धावफलक्यावरती लागल्यात या षटकातील. आणि या इनिंग मधील आपण बघतोय अजून 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. नेक्स्ट बॉल. इथून देखील खडे खडे या चेंडूवरती मात्र क ड क येतोय हा षटकार. या 6 धावा या ठिकाणी आल्यात आणि 6 धाव्यांच्या मदतीनं 47 धावा लागल्या त्या धावफलक्यावरती. एक मोठी धावसंख्या उभारली आहे रोहित या ठिकाणी. ती कलोते टीमनं प्रथम बॅटिंग करता वेळेस. शेवटचा बॉल बाकी आहे. 47 धावा धावफलक्यावरती लागल्यात. अर्धशतक कंप्लीट होईल का? आणि याचं उत्तर आहे यस. अर्धशतक होते कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती येतो चौकार. कलोते टीमनं टोटल धावा जमवल्यात त्या 51 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय कलोते टीमचं. येणारे 24 बॉल आणि आसरे टीमला मात्र 52 धावसंख्येची गरज. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या इनिंगला आता सुरुवात होईल. 24 बॉलवरती 51 धावा जमवल्यात त्या कळवते टीमनं प्रथम बॅटिंग करता वेळेस. 24 बॉल आणि आता इथून 52 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 52 धावा. एक मोठी धावसंख्या या रोहित या ठिकाणी चेस करायची ती.
असरे टीमला कशी फलंदाजी होईल त्याच्या विरोधात आपण बघितलं तर कलोता टीमची कशी गोलंदाजी होईल, कारण अगदी पहिल्या मॅचमध्ये कलोता टीमची गोलंदाजी फार चांगली झाली होती. वयार टीमला आपण बघितलं तर फक्त 43 धावेंवरती त्यांना रोखून ठेवलं होतं, परंतु या मॅचमध्ये आता 24 बॉलवरती 52 धावा वाचवायच्या आहेत आणि अशा वेळेस कशी गोलंदाजी होईल ते पाहणं फार गरजेचं असेल. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती, सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. विजय सावंत राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू. तत्पूर्वी दुसऱ्या इनिंगसाठी मायक्रोफोनवरती असतील आमचे साप्ती समालोचक अजिंक्य बाऊड सर. थँक्यू डेझे. पुन्हा एकदा या आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये रायगड जिल्हा अग्रसेना चषक 2024 मध्ये आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करू. या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की एक चांगली लढत कलोते आणि त्यांच्या विरोधात आसरे या दोन संघादरम्यान चालू आहे. पहिलं सत्र संपवलं बॅटिंग करत असताना कलोते टीमनं आणि धाबा जमवल्या होत्या, त्यात 51 आणि 52 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती अतिश डुकरे या फलंदाजच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार विजय. दुसऱ्या चेंडूवरती देखील नजाकत होती. क्रिकेटमधील मादक सौंदर्य या पटक्यामध्ये दडलं होतं. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे आलेला अतिश डुकरेच्या बॅट मधून हा चौकार. थँक्यू डीजे. या मॅच मध्ये जरी 52 धावा जास्त असल्या ना तरी त्या धाव संख्येचा पाठलाग करू शकेल, कारण की एकंदरीत आसरे टीम या टीमकडे बॅटिंग लाईनअप चांगला आहे आणि आतिश डुकरे एक चांगला फलंदाज आणि त्याचा विचार करता या मॅच मध्ये या 52 धावा देखील कमी पडू शकतील, कारण की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आतिश डुकरे आहे ना तोपर्यंत या खेळाडूवरती दारोमदार आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांचं लक्ष या खेळाडूकडे आणि गोलंदाजाचं देखील लक्ष याच खेळाडूकडे असेल, कारण की त्याच्या बॅटमधून पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा चांगला फटका स्लॉट मध्ये, त्याच्यावरती आक्रमण, एकसा कव्हर सीमारेषा पलीकडे आलेला आतिश डुकरेच्या बॅट मधून हा षटकार. थँक्यू डीजे. किरण जाधव थोडेसे नाखुश होते, पण त्यांना माहिती आहे सचिन बैलमारे यांचा शब्द अगदी चांगला त्यांच्या लक्षात असेल की आतिश डुकरे असा फलंदाज आहे ना. आतिश डुकरेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय बाळा यांच्याकडून. बाला यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय आतिश डुकरे यांच्यासाठी. आतिश डुकरे ऑन स्ट्राईक आहे, वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. कलोतर टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल ना ती ही महत्वाची विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सचिन. स्वराज पोपटे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. योगेश नलावडे गुरुग्राम पंचायत आसरेचे विद्यमान सदस्य, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय सावंत तयार आहे. चला दुखापतग्रस्त आहे 12वा खेळाडू, लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 3 चेंडूमध्ये आलेत त्या एकूणच 16 धावा. पहिल्या मॅच मध्ये देखील क्रॅम्प आला होता या खेळाडूला, परंतु तदनंतर देखील गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. संघासाठी त्याला माहिती आहे की पहिलं षटक त्यांना हाताळलं तर कमीत कमी धाव संख्येपर्यंत तो रोखेल, परंतु आतिश डुकरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावतोय.
आणि कित्येक काल आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅटिंग करताना पाहिलंय. कारण की मी पूर्वी उल्लेख करायचो की आसरे संघ म्हणजे एक वेस्ट इंडिज संघ आहे, त्यांच्याकडे ताकद आहे 80-80, 90-90 धाव संख्येचं पाठलाग करण्याची, आणि असे खेळाडू त्यांच्या संघांकडे आहेत. म्हणजे जशी T20 फॉर्मॅटमध्ये जशी फलंदाजी करतो ना वेस्ट इंडिज संघ, तशी फलंदाजी या झटपट क्रिकेटमध्ये जर आपल्या विभागामधून कोणता संघ करत असेल तर तो आसरे संघ. आणि त्यांच्याकडे बरेचसे चांगले फलंदाज होते, परंतु आतिश डुकरे यांनी अगदी नवीन खेळाडूंची निवड केली. सगळे जिगरबाज युवा खेळाडू घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. फटका पसला हवेमध्ये, जेल होण्याची शक्यता आहे. सुनील तोंबरे चेंडूच्या खाली येतो, लेजंड प्लेअर, आणि त्याने या जेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. जिथे मित्रांनो गोलंदाजी चेंज झाली ना, त्या राजूने ही महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करून दिली. गोल्डन विकेट. फलंदाज होईल आतिश डुकरे मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज, अगदी उदयमुख खेळाडूंमधून जर कोणता आक्रमक फलंदाज असेल ना या आत्ताच्या घडीला तर तो अविनाश आहे. आणि अविनाशच्या बॅटमधून जर मोठ्या धावा आल्या तर या धावसंख्येचा पाठलाग तो जरूर या मैदानावरती करेल आसरे टीमसाठी. परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झाला नाही आणि महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी आतिश डुकरे आट्या याला महत्वाची विकेट या ठिकाणी गमावी लागते. आसऱ्याचे सदस्य आणि राजू देशमुख यांचे फार जवळचे मित्र योगेश नरावळे यांचं देखील आम्ही मनाच्या अंतर्गणापासून या ठिकाणी सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे राज. हा चांगला फटका फलंदाज अविनाश डुकरेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा दर्जेदार चौकार. थँक यू डीजे. राज्यावरती या ठिकाणी आक्रमण चढवलं जातं आणि हा इथं चौकाराच्या बरोबरीनं शुभम एकूणच धाव फलक पाहिलं तर 20 धावा धाव फलकावरती. अजूनही 32 धाव संख्येची गरज आहे ती विजयासाठी. शेवटचे अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 13 चेंडू आणि 19 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 32 धाब्यांची. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चांगल्या चेंडूची फेकी केली ते राजूनं. या षटकामध्ये केवळ त्यानं त्याच्या 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. पहिलं षटक सुरुवात केली होती षटकाला ती विजय सावंत या गोलंदाजानं त्यानं पहिल्या 3 बॉलमध्ये तो थोडासा दुखापतग्रस्त होता आणि त्यानं धावा खर्च केल्या. त्याच्या ओव्हरमध्ये 16 आणि त्या 3 चेंडूमध्ये त्यानं 16 धावा खर्च केल्या होत्या आणि एकूणच 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. इंजुरी झाल्यानंतर त्यांना मैदान सोडलं आणि त्यानंतर नवीन गोलंदाज राजू हा गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्यानं 4 धावा खर्च केल्या आणि एकूणच 16 धावा ज्यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये खर्च केल्या होत्या. 16 आणि 4च्या बरोबरीनं 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. कलोते आणि त्यांच्या बरोबरात आसरे ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कलोते जिंकणार की आसरे संघ, कारण की 20 धावा धावफलकावरती अजूनही 32 ची गरज आहे. येणारे शेवटचे निर्णायक चेंडू शिल्लक असतील ते 18. अनिल डुकरे जे RSK टीमचे ओनर आहेत त्यांच्याकडून आसरे टीमच्या कोणत्या एक फलंदाजाचा षटकार लगावला तर प्रत्येक 6 साठी त्यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. RSK वायल संघाने पराभूत व्हावं लागलं, परंतु आता आसरे टीम कसा खेळ करते हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू पहिलाच या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपली जाते. गोलंदाजी मार्कवरती सुदाम निरगुडा हा गोलंदाजी मार्कवरती. मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती सुदामनं. जशी गोलंदाजी केली होती ना विजय सावंतनं, तशीच गोलंदाजी सुदामनं देखील केली होती. 2 ओव्हरमध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या आघाडीच्या ते विजय सावंत आणि सुदाम निरगुडा या दोन्ही गोलंदाजांनी. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी अगदी पुरेपूर खांद्याचा उपयोग केला होता गोलंदाजानं. नाकासमोरून हा चेंडूला उडवलं आणि परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणतो तो खऱ्या अर्थाने चेंडूची फेकी या ठिकाणी केली ते गोलंदाज सुदाम या गोलंदाजानं.
आता सचिन वरती दारोमदार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आतिश डुकरे आम्हाला भेटले होते, त्यांनी सांगितलं की आतिश आणि फक्त दोनच फलंदाज म्हणजे जो सचिन डुकरे आहे ते दोन्हीच फलंदाज घेऊन आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलोय. बाकीचे सगळे अंडर 90चे अंडर 18चे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा शरीराचा भेद पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु फलंदाज या ठिकाणी सचिन डुकरे होईल. महत्वाची विकेट धावचीत स्वरूपात बाद. थँक्यू डीजे. मितेश डाबणे यांचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी या चेंडूवरती चांगली फिकी केली आणि थ्रो केला आणि महत्वाची विकेट सचिन वरती दारोमदार होती या संघाची, त्याला या ठिकाणी परतीचा प्रवास करावा लागतोय. आता दारोमदार असेल ते अविनाश आणि त्याच्या साथीला खेळणारा प्रणित पाटील या दोन्ही फलंदाजांवरती. आता स्ट्राईक एंड वरती आहे तो अविनाश, नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रणित पाटील, गोलंदाजी मार्क वरती सुदाम निरगुडा तयार आहे. चांगला फटका खेचायचा होता, हेलिकॉप्टर फिरवलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये सुदाम निरगुडा गोलंदाज, त्याची आपण तारीफ केली पाहिजे, कारण की पहिले आघाडीचे 2 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले, त्यानंतर त्यांनी त्या तिसऱ्या चेंडूवरती रनआउट स्वरूपात फलंदाज सचिन डुकरेला पवेलियनचा रस्ता दाखवला आणि हा चेंडू देखील त्यांना डॉट बॉल टाकलाय. आपट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा फारसा चांगला संपर्क या ठिकाणी होत नाहीये. नागेश त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूला उचलणार फेकण्यात तत्पूर्वी मिळते सिंगल धाव. सिंगलच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. जी परिस्थिती होती ना अलीकडच्या मित्रमंडळी सत्रामध्ये, अलीकडच्या इनिंगमध्ये आसरे टीमच्या अगेन्स्ट खेळताना कलोदे टीमची, तीच परिस्थिती आता पाहायला मिळते आसरे टीमची कलोदे टीमच्या अगेन्स्ट खेळताना. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि कलोदे टीमच्या आल्या होत्या 19 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये फटका फसलाय आणि मिळेल 1 धाव आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. दोन्ही टीमची स्थिती तीच होती. पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं कलोते टीमच्या धावा आल्या होत्या ते 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या केवळ 2 धावा. या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या विजय सावंत आणि राजूनं धावा खर्ची केल्या होत्या त्या 20 आणि या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्ची केल्या त्या सुदाम निरगुडा या गोलंदाजानं. म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या त्या एकूणच 2, म्हणजे 20 आणि 2च्या बरोबरीनं 22 धावा आहेत त्या धाव फलकावरती. एक 52 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 22 धावा धाव फलकावरती त्या आसरे टीमच्या. आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 30 धावेंची. शेवटचे 12 चेंडू 30 धाव संख्येची गरज आहे. हा सामना जिंकला नाही मित्र म्हणजे आसरे टीमनं, हा सामना जिंकला नाही कलोते टीमनं. या ओव्हरवरती विजय निर्भर आहे, या षटकावरती विजय निर्भर आहे. या षटकामध्ये जर 10+ धावा आल्या तर द्वितीय येणाऱ्या मित्रांनो पुढील षटकामध्ये धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही तो बॅटिंग करणाऱ्या आसरे टीमला. परंतु या षटकामध्ये जर 10 पेक्षा कमी धावा आल्या तर संघर्ष करावा लागेल तो आसरे टीमला द्वितीय षटकामध्ये, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी. उलटा चेंडू त्याच्यावरती कडा प्रहार. क्षेत्ररक्षक सुदाम त्या ठिकाणी होता, त्यांना जेलला कॅरी केलं आणि हादरा मिळतोय तो आसरे टीमला. आम्हाला आजही एक मॅच आठवते, वरोसे विरोधात आसरे बी ची मॅच होती आणि त्यावेळी अविनाश डुकरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता. 12 चेंडू मध्ये तब्बल 40 धाव संख्येची गरज होती आणि त्या 40 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 1 ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा कुठून काढल्या होत्या फलंदाज अविनाश डुकरे या फलंदाजानं, जो नॉन स्ट्रायकर एंड वरती शांतपणे उभा आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण क्षेत्ररक्षक आहे, त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, 4 धाबींसाठी येतोय चौकार.
थँक्यू डीजे. चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 26 या धाव संख्येवरती. गोलंदाज तयार आहे सुनील. पुन्हा एकदा चांगला फटका त्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 27 या धाव संख्येवरती. विजयासाठी अजूनही गरज आहे. शेवटची निर्णायकारक चेंडू शिल्लक येते 9 आणि 25 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाज तयार सुनील. एक धाव या चेंडूवर ते मिळेल लेगबाय स्वरूपात आणि या एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 28 या धाव संख्येवरती. सुनील टोंबरे यांनी एक काल गाजवलं होता क्रिकेटमध्ये आणि त्यांच्याच मित्र नावाची छाप ते आता या मैदानावरती सोडतायत. गोलंदाज तयार सुनील. दूरवरून या चेंडूला फिरवायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. मेन पंचांच्या भूमिकेत अविनाश पारंगे सर व्हाईटचा इशारा करतायत. स्क्वेअरलेग पंच आमचे नरेश म्हात्रे सर. चांगली पंचांची भूमिका. मैदानाच्या आतमध्ये स्लॉट मध्ये त्याच्यावरती आक्रमण. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. मोक्याच्या क्षणाला आलेला अविनाश डुकरेच्या बॅट मधून हा षटकार. थँक्यू डीजे. हा षटकार येतोय फलंदाज दर्शन करालेच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या बरोबरीने समीकरण बदलेल. शेवटचे 7 चेंडू आणि 18 धाव संख्येची गरज आहे. 17 धाव संख्येची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू 17 धाव संख्येची गरज. हा चेंडू महत्वपूर्ण आहे तो आसरे टीम साठी. दोन धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 52 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 37 धावा येत त्या धाव फलकावरती. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. म्हणजे 6 चेंडू आणि 15 धाबींची. शेवटचे निर्णायकारक 6 चेंडू आणि 15 धाव संख्येची गरज आहे. या मॅच मध्ये जर कलोतर टीमला जिंकायचं आहे ना तर कंपल्सरी 15 धावा कराव्या लागतील. अतिश डुकरे पैलून मधून आवाज देत आहेत की इकडे तिकडे पटके मारले पाहिजेत कारण की त्यांनी सुरुवात चांगली केली होती आणि दमदार सुरुवात करत पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा. असं वाटलं होतं की हा सामना आसरे टीम सहजरित्या जिंकेल परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटचा बागीत सांगणं अगदी कठीण आहे आणि मी तर म्हणेन की या क्रिकेटमध्ये कित्येक काल आपण पाहिले की आघाडीच्या 1-2 षटकामध्ये धावा येताना आपण पाहिल्यात परंतु येणाऱ्या उर्वरित 2 षटकामध्ये त्या धाब्यांचं संरक्षण देखील शुभम आपण करताना पाहिलंय. शेवटचे 6 चेंडू मल्हार जाधव मयूर हा गोलंदाजी मार्कवरती. त्याला 6 चेंडू मध्ये 15 धाब्यांचं संरक्षण या मॅच मध्ये करायचंय. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि विकेट मिळण्याची शक्यता आहे. आणि 4थी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. जिथे धावा होत्या केवळ 2 कदापि मी तर म्हणेन रनआउट स्वरूपात फलंदाज बाद देखील झाला असता परंतु तदनंतर आता शेवटचे येणारे 5 चेंडू आणि 11 धाव संख्येची गरज आहे. 12 खेळाडू घेऊन जाईल. शेवटचे निर्णायकारक आता 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे रोहित ती 11 धाब्यांची. रोहित पवार आम्हाला सांगतायत की या मॅच मध्ये जसा रायगड जिल्हा आगरी सेना चषक 2024 चा थरार चालू आहे ना तशा या स्पर्धेमध्ये देखील अगदी सामन्यांमध्ये थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटची रणधुमाळी आपल्याला येत्या 4 दिवसामध्ये जरूर पाहायला मिळेल. पण आपल्या विभागामधील खेळणारे संघ देखील एकमेकांच्या विरोधात चांगली फाईट देत आहेत. हे देखील मित्रांनो अभिमानास्पद कामगिरी हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतायत.
शेवटचे 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. समीकरण जास्त अवघड नसेल पण तितकं सोपं देखील नाहीये. ते कलोदे टीमच्या अगेन्स्ट खेळताना आसरे टीमसाठी मल्हार जाधव तयार आहे. चांगल्या चेंडूची पैकी केली आहे. बाटन बॉलचा कोणताही संपर्क करू दिला नाही या चेंडूवरती. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. शेवटचे 4 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची गरज. एखादा डॉट बॉल या मॅच मधून अगदी विजयाचे द्वार खुले करेल तो कलोते टीमसाठी. परंतु त्याच एखाद्या चेंडूवरती आक्रमण केलं तर या मॅच मध्ये विजयाचे द्वार खुले करेल ते आसरे टीमसाठी आणि तोच फटका येतोय फलंदाज अविनाश डुकरेच्या बॅट मधून. हा षटकार तीन चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. अविनाश डुकरे जरी हार्ड हिटर फलंदाज असला तर त्याच्या विरुद्ध जर टिचून मारा केला ना मल्हार जाधवनं तर या मॅच मध्ये जिंकू शकेल कलोते संघ. फटका फसला हवेमध्ये. एक धाव सहजरित्या कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. आता 2 चेंडू आणि कंपल्सरी 2 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची कंपल्सरी गरज आहे. ही मॅच कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे कारण की आता रंगतता पाहायला मिळते या मॅच मध्ये. विविध रंग उधळणारा हा क्रिकेटचा खेळ आपण सातत्यपूर्वक पाहिलाय आणि तसंच विविध रंग या सामन्यामध्ये उधळले. ते खेळाडूने पहिला फलंदाज आतिशनं आक्रमण केलं. सचिन डुकरे धावच्या स्वरूपात बाद झाला. अविनाश डुकरे चांगली कामगिरी करतोय. प्रणित पाटील हा फलंदाज बाद झाला आणि तदनंतर दर्शननं या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं ते बॅटिंग करणाऱ्या आसरे टीमला. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. आज चेंडू जर डॉट बॉल आला ना तर शेवटच्या एका चेंडूमध्ये 2 धाबा कंपल्सरी असतील किंवा एका चेंडूमध्ये 1 धाव कंपल्सरी. पंच तोरा सामना थांबवायचंय. पंच ऐका, जर विकेट लॉंग असेल विकेट किपर आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला तर तो डॉट बॉल नसेल. त्यावेळी तुम्हाला विकेट घ्यावी लागेल. तुम्हाला कुठल्या एंडला थ्रो करायचंय ही जिम्मेदारी तुमची आहे. सूचना परत ऐका, जर विकेट किपर लॉंग असेल आणि चेंडू जर डॉट बॉल गेला तर तो जर चेंडू खऱ्या अर्थानं डॉट बॉल नसेल त्या चेंडूवरती धाव घेऊ शकतो फलंदाज आणि क्लोज असेल तर धाव घेऊ शकत नाही. तो डॉट बॉल असेल. गोलंदाज तयार. बॅक टू द बॉलर आणि या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाते. शेवटचा आता 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 2 धाब्यांची. काय मॅच पाहायला मिळते. व्हेरी नाईस मॅच. जर खरोखर ही मॅच आवडली असेल प्रेक्षकांना तर टाळ्या झाल्या पाहिजे खऱ्या अर्थाने या मॅच साठी. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 2 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. या अगोदरच्या आठवड्यात देखील कलोतेच्या ठिकाणी स्पर्धा झाली होती. 6 चेंडू मध्ये 23 धावा पाहिजे होत्या. साहिल निकालचे जो फलंदाज होता ना वरोसे टीमचा त्याने लगातार आघाडीच्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारले होते. परंतु 2 चेंडूवरती त्यावेळी 2 धाब्यांची गरज होती ना तो सामना गमावला होता वरोसे टीमनं. सेम मॅच मैदानाच्या आतमध्ये आणि सेम पोझिशन. शेवटचा 1 चेंडू आणि आता 2 धाव संख्येची गरज आहे. सचिन मते दादा यांनी जी ऑर्गनाइज केली ना स्पर्धा त्याचा एन्जॉय या ठिकाणी प्रत्येक मित्रमंडळ आयोजक आणि तदनंतर मित्रमंडळ आमचे सगळे प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतायत. अशा मॅच का होऊ नये. अगदी तुम्ही जर मित्रमंडळ बाहेरून जरी संघ बोलवले ना तरी तो एन्जॉय जो ग्रामीण संघ करतो ना तो एन्जॉय तुम्हाला त्या बाहेरच्या संघांमध्ये पाहायला मिळणार नाही. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 2 धावा या एका चेंडूमध्ये जमाव्या लागतील. आणि पुन्हा एकदा एक सूचना पंच, जर विकेट किपर लांब असेल तर तो चेंडूवरती तुम्ही धावा घेऊ शकता. तो डॉट बॉल नसेल. गोलंदाज तयार. जर विकेट किपर क्लोज असेल तर तो बॉल डॉट बॉल असेल.
पण तो जर लॉंग असेल तर धावा घेऊ शकतात. गोलंदाज तयार. शेवटचा एक चेंडू, 2 धावांची गरज. मायक्रोफोन असेल बंद. अरे हा सामना जिंकलाय तो आसरे टीमनं आणि सुपर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. ती आसरे टीमच्या या फलंदाजीच्या माध्यमातून कलोटे टीमला अगदी निसट्टा मी तर म्हणेन पराभव आणि निसट्टा विजय प्राप्त केला. तो आसरे टीमनं त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. सुपर 8 मध्ये त्यानं प्रवेश केलाय या स्पर्धेमध्ये आणि